नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण आज महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 अर्थात TET एक्झाम 2026साठी मित्रांनो आपण आज बघायची की या ठिकाणी शेवटचा महासराव करणार आहोत. मित्रांनो बघा, आपल्या परीक्षेला म्हणजे शेवटचे 24 तास मित्रांनो बघायची की शिल्लक उरलेले आहेत. म्हणून मित्रांनो, जर तुम्हाला बघा फक्त 24 तासामध्ये जर मित्रांनो तुम्हाला 90+ बघा गुण जर तुम्हाला मित्रांनो स्कोर या ठिकाणी वाढवायचं असेल तर मित्रांनो आपला हा आजचा जो काही संपूर्ण मित्रांनो बघा आपला हा व्हिडिओ लेक्चर असणार आहे, शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. ओके, आता प्रश्न पहिला बघा, संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या वर्षी किंवा कोणत्या दिवशी करण्यात आली? तर मित्रांनो जे की उत्तर बघा 1 मे 1960 मित्रांनो असणार आहे. पुढे बघा, हा दुसरा, महाराष्ट्राला लागून असलेल्या समुद्र किनाऱ्याची लांबी किती किमी आहे? मित्रांनो बघा, महाराष्ट्राला लागून असलेल्या समुद्र किनाऱ्याची लांबी ही बघा जी की 720 किमी इतकी होती. ओके, आता मित्रांनो नवीन आकडेवारीनुसार जी की 887 किमी इतकी दाखवत आहे. मित्रांनो, जर तुम्हाला परीक्षेमध्ये 720 पर्याय दिला तर 720 करा, किंवा जर 887 केला तर मित्रांनो दिला तर 887 करा. ओके, पुढे याच्यासोबत नोट, महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी 800 मीटर तर दक्षिणोत्तर लांबी 700 किमी आहे व क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किमी आहे, लक्षात ठेवा. ओके, पुन्हा सध्या महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? मित्रांनो बघा, सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण बघा जी की 6 प्रशासकीय विभाग आहेत. मित्रांनो जी की उत्तर बघा क्रमांक जी की आपला डायरेक्ट मित्रांनो आन्सर आहे. ओके, पुन्हा याच्यासून मित्रांनो बघा प्रशासकीय विभागातली जी की जिल्ह्यांची संख्या आणि तालुक्यांची संख्या. आता मित्रांनो बघा, कोकण या प्रशासकीय विभागात 7 जिल्हे 50 तालुके, पुणे प्रशासकीय विभागात 5 जिल्हे 58 तालुके, नाशिक प्रशासकीय विभागात 5 जिल्हे व 54 तालुके व मराठवाडा या प्रशासकीय विभागात बघा जी की 8 जिल्हे व 76 तालुके व अमरावती या प्रशासकीय विभागात 5 जिल्हे 56 तालुके व नागपूर या प्रशासकीय विभागात 6 जिल्हे आणि 64 तालुके. ओके, लक्षात असू द्या. पुढे आता मित्रांनो बघा, हे नोट डाऊन करून घ्या. आता बघा नोट, जे की सध्या आपल्या महाराष्ट्रात 36 जिल्हे 358 तालुके 355 पंचायत समिती 34 जिल्हा परिषद 226 नगरपालिका आणि 29 महानगरपालिका आहेत. पुढे आता उजनी धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? मित्रांनो बघा, उजनी धरण बघा जी की क्रमांक उत्तर जे की बघा भीमा या नदीवर मित्रांनो बांधलेलं आहे. आता नोट, भीमा या नदीचं उगमस्थान पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर हे आहे. ओके, लक्षात ठेवा. पुन्हा ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो बघा, ताडोबा हे जे राष्ट्रीय उद्यान आहे बघा जी की मित्रांनो चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे आणि याची स्थापना ही बघा जी की 1955 या वर्षी मित्रांनो झालेली आहे. ओके, आता नोट, हे राष्ट्रीय उद्यान वाघासाठी प्रसिद्ध आहे व सध्या महाराष्ट्रामध्ये मित्रांनो आपलं बघा जी की एकूण 6 राष्ट्रीय उद्यान आहेत, लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. तर पुढे बघा, मित्रांनो बघा, आता आपल्या परीक्षेला जे की शेवटचे 24 तास उरलेले आहेत आणि मित्रांनो बघा, जर तुमचा अजूनही अभ्यास झाला नसेल तर मित्रांनो बघा, आपली TET परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी म्हणजे मित्रांनो क्रॅक करण्यासाठी आपला 5,000+ अशा प्रश्नांचा महाठोकळा लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी 74 14 9307 या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून मित्रांनो तुम्हाला बघा आपल्या या नंबरच्या व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट शेअर करायची आहे. ही स्क्रीनशॉट शेअर केल्या अवघ्या 1 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा जो आपला महाठोकळा असणार आहे म्हणजे तुम्हाला मित्रांनो तुमच्या व्हॉट्सअपवर अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून मित्रांनो वेळ लावू नका, लगेच आपला महाठोकळा खरेदी करून घ्या, कारण शेवटच्या 24 तासामध्ये मित्रांनो बघायची की तुमचा खूप सारा बघायची की मित्रांनो अभ्यास होऊन जाऊन मित्रांनो जवळपास तुम्ही एक 90+ गुण बघायचे मित्रांनो आपल्या 24 तासामध्ये देखील मिळवू शकता. ओके, आणि मित्रांनो जर तुम्हाला शेवटच्या जर या 24 तासामध्ये मित्रांनो खरंच जर 90+ गुण जर मिळवायचे असतील तर आपला महाठोकळा तुम्ही आत्ताच्या आत्ता खरेदी कराल. ओके, म्हणून वेळ लावू नका, लगेच आपला महाठोकळा खरेदी करून घ्या. पुढे बघा, आता महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो उत्तर आहे बघा की सातारा जिल्हा. पुन्हा माझगाव डॉक काय आहे? मित्रांनो बघा, माझगाव डॉक बघा जे की क्रमांक उत्तर बघा जे की जहाज बांधणी केंद्र हे असणार आहे. पुढे महाराष्ट्र राज्यात सहकारी तत्वावर पहिला साखर कारखाना कोणत्या जिल्ह्यात प्रथम सुरू झाला? मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात बघा जे की सहकारी तत्वावर जे की पहिला साखर कारखाना कोणत्या जिल्ह्यात प्रथम सुरू झाला? तर बघा जे की मित्रांनो उत्तर आहे अहमदनगर. पुढे नाथसागर हे धरण कोणत्या नदीवर बांधले आहे?
मित्रांनो, नाथसागर हे जे धरण आहे बघा, हे कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? तर बघा जे की क्रमांक उत्तर बघा आपली गोदावरी नदी. ओके. आता नोट बघा, या नदीवर पहिले मातीचे धरण गंगापूर येथे उभारण्यात आले होते आणि या नदीचे उगमस्थान नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर ही आहे आणि ही महाराष्ट्रातील सर्वात लांबीची नदी आहे. ओके मित्रांनो, इतकं बघायची की वैशिष्ट्य आहे, तुम्ही नदीचं लक्षात ठेवू शकता. पुढे बघा. हां, तर बघा, पुस्तकांचे गाव म्हणून महाराष्ट्र शासनाने कोणते गाव निवडले आहे? मित्रांनो बघा, पुस्तकांचं गाव म्हणून आपल्या महाराष्ट्र शासनानं कोणतं गाव निवडलं आहे? तर ते म्हणजे मित्रांनो जे की उत्तर भिलार आपल्या प्रश्नाचं मित्रांनो ठिकाणी असणार आहे. मित्रांनो, हे जे भिलार मित्रांनो गाव आहे बघा की सातारा या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढे आता मराठवाड्यातील वीज निर्मिती केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो याचं उत्तर बघा जे की परळी हे आहे. ओके. पुन्हा मेळघाट अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो बघा, मेळघाट हे जे अभयारण्य आहे मित्रांनो जे की उत्तर बघा वाघासाठी प्रसिद्ध आहे. ओके. पुढे हां, बघा, आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर उत्तर आहे मित्रांनो बघा जे की कळसुबाई. आता नोट काय आहे? कळसुबाई या शिखराची उंची 1646 मीटर आहे व हे शिखर अहमदनगर जिल्ह्यात आहे व दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात उंच शिखर जे की साहेर ह्याची उंची जी की मित्रांनो किती 1567 मीटर इतकी आहे. ओके, लक्षात ठेवा. पुन्हा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला जे की सर्वाधिक समुद्रकिनारा लाभला आहे? तर मित्रांनो याचं उत्तर जे की बघा रत्नागिरी हे असणार आहे आणि मित्रांनो याला एकूण 237 किलोमीटर मित्रांनो इतका बघा की समुद्रकिनारा लाभलेला आहे. पुढे हां, चपराळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो बघा, चपराळा हे जे अभयारण्य आहे जे की उत्तर गडचिरोली आहे. तारापूर हे येथे कोणत्या प्रकल्प आहे? तर मित्रांनो अणुऊर्जा प्रकल्प आहे. ओके. आणि मित्रांनो तारापूर येथील अणुऊर्जा हा जो प्रकल्प आहे बघा जी मित्रांनो आपण जी की आपल्या भारताने अमेरिका या देशाच्या मित्रांनो बघा जी की मदतीने जी की सुरू केलेलं आहे. ओके, लक्षात ठेवा. पुन्हा विदर्भातील पंढरपूर म्हणून कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? मित्रांनो विदर्भातील पंढरपूर म्हणून बघा जी की उत्तर बघा जी की धापेवाडा हा मित्रांनो जे ठिकाण आहे बघा जे की प्रसिद्ध आहे जे की विदर्भातील पंढरपूर म्हणून. पुढे हां, पांढरे सोने कशास म्हटले जाते? मित्रांनो बघा, पांढरे सोने जे की कापूस या बघा जे की मित्रांनो याला म्हटले जाते. अर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो पालघर या जिल्ह्यामध्ये आहे. पुन्हा अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध रंधा धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर मित्रांनो अहमदनगर या जिल्ह्यातील जे की प्रसिद्ध रंधा धबधबा बघा जी की प्रवरा या नदीवर मित्रांनो स्थित आहे. बघा, प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय कोठे आहे? मित्रांनो प्रिन्स ऑफ वेल्स हे जे संग्रहालय आहे बघा जे की उत्तर मित्रांनो मुंबई या ठिकाणी आहे. पुन्हा सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता आहे? मित्रांनो बघा, सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला जिल्हा हा बघा जे की मित्रांनो मुंबई शहर हा असणार आहे. पुन्हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे किंवा आलेला आहे? तर मित्रांनो बघा की याचं उत्तर हे कोयना असणार आहे. पुढे राज्यातील नेरळ माथेरान हा लोहमार्ग कोणत्या प्रकारचा आहे? मित्रांनो बघा, आपल्या राज्यातला नेरळ माथेरान हा जो लोहमार्ग आहे बघा कोणत्या प्रकारचा आहे? तर अरुंद मापी आहे. ओके, कसा? अरुंद मापी. डेक्कन क्वीन ही रेल्वे कोणत्या महामार्गावर धावते? मित्रांनो डेक्कन क्वीन हे जी बघा रेल्वे आहे ही कोणत्या महामार्गावर धावणारी आहे? तर बघा जी की पुणे ते मुंबई. ओके. नागपूर जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला भंडारा जिल्हा आहे? तर मित्रांनो बघा, नागपूर या जिल्ह्याच्या कोणत्या बघा जी की दिशेला भंडारा जिल्हा आहे? तर उत्तर आहे बघा जी की पूर्व दिशा. पुढे बघा. हां, तारापूर विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो बघा, तारापूर हा जो विद्युत प्रकल्प आहे बघा की मित्रांनो पालघर या जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्रातील कोणते शहर जे की संत्रीसाठी प्रसिद्ध आहे? मित्रांनो बघा, आपल्या महाराष्ट्राला बघा की कोणतं शहर संत्रीसाठी प्रसिद्ध आहे? तर उत्तर बघा की नागपूर आहे. पुन्हा भीमा नदीचं उगमस्थान कोणतं? तर बघा की मित्रांनो भीमाशंकर, लक्षात ठेवा. आता महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते? तर इचलकरंजी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. राधानगरी जे की धरण कोणत्या नदीवर आहे? मित्रांनो बघा जे की राधानगरी हे जे धरण आहे बघा जे की भोगावती या नदीवर आहे. पुन्हा
हां, सहकारी क्षेत्रात दूध उत्पादनात बघा जी की महाराष्ट्रात कोणता जिल्हा अग्रेसर आहे? तर मित्रांनो बघा जे की याचं उत्तर कोल्हापूर हे असणार आहे. कोणत्या शाहिराने जे की गरजा महाराष्ट्र हे गीत लिहिले? तर मित्रांनो कृष्णराज बघा जे की साबळे. काय मित्रांनो? कृष्णराव साबळे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. चांदीच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध बघा मित्रांनो, चांदीच्या दागिन्यांसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते? तर मित्रांनो बघा जे की उत्तर आहे कोल्हापूर. सावंतवाडी हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो बघा की लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे. सुती कापड उद्योगासाठी कोणते हवामान पूरक असते? मित्रांनो सुती कापड उद्योगासाठी बघा की दमट हे जे हवामान आहे मित्रांनो पूरक असते. बोरघाट कोणत्या दोन शहरांना जोडतो? तर मित्रांनो बघा बोरघाट जो आहे बघा जे की मुंबई व पुणे या दोन शहरांना जोडणारा घाट आहे. महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती? बघा मित्रांनो आत्ता सांगलो घरी जे की 3,07,717 किमी चौरस किमी आहे. ओके, पुढे महाराष्ट्राचे टेबल लँड कशास म्हणतात? मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्र राज्याचं बघा की टेबल लँड बघा की पाचगणी या शहरास म्हटले जाते. पंढरपूर हे शहर कोणत्या नदीवर वसले आहे? तर मित्रांनो बघा की चंद्रभागा म्हणजे जे की भीमा या नदीच्या काठावर वसलेलं आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे कोणत्या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे? अहमदनगर व नाशिक लक्षात ठेवा. देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी किती महाराष्ट्रात आहेत? मित्रांनो बघा आपल्या देशामध्ये टोटल 12 ज्योतिर्लिंग आहेत. यापैकी एकूण किती ज्योतिर्लिंग आपल्या भारतामध्ये आहेत? तर बघा की 5. वत्सगुल्म हे प्राचीन नाव कोणत्या शहराचे आहे? तर वाशिम या शहराचं आहे, लक्षात ठेवा. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर शेखरू आहे. शिवाजी विद्यापीठाची स्थापना कधी झाली? 1962 मध्ये झाली. कालीमठ मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये आहे. फक्त बुलंदशहाने कोणते शहर स्थापन केले? तर मित्रांनो नागपूर हे शहर स्थापन केलं होतं. महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशामुळे झाली? मित्रांनो भ्रंश मूलक बघा जी की या उद्रेकामुळे झालेली आहे. समृद्धी महामार्गाचा मार्ग काय? तर नागपूर ते मुंबई असा आहे मित्रांनो आणि याची एकूण लांबी बघायची की 701 किलोमीटर इतकी आहे. पुढे हां, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी कोणत्या राज्यात आहे? मित्रांनो बघायची की उत्तर आहे गुजरात, लक्षात ठेवा. ऑपरेशन मुस्कान खालीलपैकी कशासाठी संबंधित आहे किंवा कशाशी संबंधित आहे? तर बघा मित्रांनो जी की हरवलेले व बेवारस मुलांसाठी मित्रांनो हे बघा की ऑपरेशन मुस्कान हे बघा की संबंधित आहे. दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय कोणत्या ठिकाणी आहे? या प्रकारचा प्रश्न विचारलाय. तर मित्रांनो उत्तर बघा की पुणे आहे, पुणा. डलहौसीचे साम्राज्यवादी धोरण, तैनाती फौज, दत्तक वारसा नामंजुरी 1857च्या उठावाची कोणती कारणे होती? तर मित्रांनो बघा की उत्तर जी की राजकीय कारणे. 1857च्या उठावावेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? तर मित्रांनो बघा की उत्तर लॉर्ड कॅनिंग हा होता. शहराचा प्रथम नागरिक कोण असतो? तर महापौर असतो. आणि गावाचा बघा शहराचा प्रथम नागरिक महापौर, भारताचा प्रथम नागरिक राष्ट्रपती आणि गावाचा प्रथम नागरिक हा सरपंच असतो, लक्षात ठेवा. ओके, पुढे आता महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा व विधान परिषदेच्या जागा किती? 288 व 78 आहेत. प्लॅनिंग अँड दी पुअर या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो डॉक्टर B.S. मिन्हास हे आहेत. ओके, प्लॅनिंग अँड दी पुअर या ग्रंथाचे लेखक. ओके, लक्षात असू द्या. बघा भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे? मित्रांनो बघा याचं उत्तर बघा जे की पुणे हे असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगड किल्ल्यावर कधी झाला? मित्रांनो बघा जे की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा रायगड या किल्ल्यावर कधी झाला? तर त्याचं उत्तर हे बघा जे की 6 जून 1674 हे आहे. बघा भारतीय राज्यघटनेचे कलम 40 हे कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो याचं उत्तर हे बघा जे की पंचायत राज याच्याशी संबंधित आहे. पुढे जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाला? मित्रांनो बघा जालियनवाला बाग हत्याकांड हा बघा जे की 13 एप्रिल 1919 रोजी झालेला होता. थोडं नोट आहे बघा खाली वाचून घ्या.
13 एप्रिल 1919 रोजी बैसाखी नावाचा सण होता. या सणानिमित्त अमृतसरमधील जलियांवाला बाग हत्याकांडमध्ये अ, एक सभा आयोजित करण्यात आली होती. परंतु जनरल डायरने लोकांना पूर्वसूचना न देता लोकांवर जे की भीषण गोळीबार केला. या गोळीबारात शेकडो लोक जखमी व हजारो लोक मारले गेले. त्यामुळे भारतभर संतापाची लाट कोसळली होती. यातच रवींद्रनाथ टागोर यांनी या हत्याकांडाचा जे की जाहीर निषेध करून ब्रिटिश सरकारने त्यांना दिल्या सर या पदवीचा मित्रांनो त्याग केला. ओके, या प्रकारे बघा थोडीशी नोट आहे, लक्षात ठेवा. आता जसं की असा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की बघा 13 एप्रिल 1919 रोजी कोणता सण होता, तर बैसाखी या नावाचा सण होता. ओके, आता रवींद्रनाथ टागोर यांनी बघायचे की का त्यांच्या सर्व या पदवीचा त्याग केला, तर बघायचे की मित्रांनो या हत्याकांडाचा जाहीर निषेध करून. ओके, लक्षात ठेवा. आता जलियांवाला बाग हत्याकांडाशी मित्रांनो कोणता इंग्रज अधिकारी बघायचे की निगडीत आहे, तर अशा प्रकारचा प्रश्न विचारला तर बघायचे की जनरल डायरनं. ओके, लक्षात ठेवा. या मित्रांनो अशा प्रकारचे बघा प्रश्न असतात तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. पुढे बघा, औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग कोठे आहे, तर मित्रांनो बघायचे की हिंगोली आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. आता भारतात एकूण 12 ज्योतिर्लिंग आहेत. यापैकी 5 ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात, त्यापैकी मित्रांनो या 5 पैकी 3 ज्योतिर्लिंग मित्रांनो बघायचे की आपल्या मराठवाडा या प्रशासकीय विभागामध्ये आहेत. पुन्हा RBI बँकेची स्थापना कधी झाली, मित्रांनो बघा आपल्या RBI बँकेची स्थापना आहे बघायची की 1 एप्रिल 1935 रोजी झाली. आणि नोट या बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिल्या द प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथातून झाली. मित्रांनो बँकेचं राष्ट्रीयकरण बघायचे की 1949 मध्ये झाली आहे. ओके, पुढे समता जनता मूकनायक बहिष्कृत भारत हे वृत्तपत्रे कोणाचे आहेत, तर मित्रांनो बघायचे की उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी असणार आहे. संविधान समितीची पहिली बैठक ही 9 डिसेंबर 1946ला बसली. हजार सरोवरांचा देश म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते, तर मित्रांनो बघायचे की उत्तर आहे फिनलंड आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर. जगातील सर्वात मोठा ज्वालामुखी कोणता आहे, तर मित्रांनो बघायचे की याचं उत्तर बघा मोना लावा हे असणार आहे. जगातील सर्वात उंच राजधानी कोणती, तर मित्रांनो बघायचे की ला पाज ही आहे. पुढे अमेरिकेने 6 ऑगस्ट 1945 रोजी जपानमधील कोणत्या जे की शहरावर अणुबॉम्ब टाकला, तर मित्रांनो अमेरिकेने 6 ऑगस्ट 1945 रोजी जपानमधील कोणत्या शहरावर अणुबॉम्ब टाकला, तर हिरोशिमा या शहरावर. ओके, आता नोट अमेरिकेने जपानमधील 2 शहरावर अणुबॉम्ब टाकला. त्यात पहिला अणुबॉम्ब हिरोशिमा या शहरावर 6 ऑगस्ट 1945 रोजी टाकला व या बॉम्बचे नाव लिटल बॉय हे होते. तर व दुसरा अणुबॉम्ब 9 ऑगस्ट 1945 रोजी नागासाकी या शहरावर टाकला व या बॉम्बचे नाव फॅटमॅन हे होते. ओके, लक्षात ठेवा. मित्रांनो तुम्हाला हिरोशिमा या शहरावर टाकलेल्या अणुबॉम्बचं नाव जर विचारलं तर कोणतं लिटल बॉय, आणि जर समजा नागासाकीवर टाकलेल्या अणुबॉम्बचं नाव विचारलं तर फॅटमॅन. ओके, आणि बघा त्यांचे दिवस देखील मित्रांनो लक्षात घ्या. हिरोशिमावर बघा जे की 6 ऑगस्ट 1945ला आणि नागासाकीवर जे की मित्रांनो 9 ऑगस्ट 1945ला. ओके, आता ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे, बघा चंद्रपूर आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. सुवर्ण मंदिर कोठे स्थित आहे, अमृतसर. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली, स्वामी विवेकानंद यांनी. मित्रांनो बघा की 1897 मध्ये केली होती. लक्षात ठेवा 1897. भारताचे पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते, जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान आहे. पुढे भारतामध्ये निव्वळ पीक क्षेत्रानंतर कोणते भूमी उपयोजन जास्त आहे, तर मित्रांनो वनक्षेत्र आहे. खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे कोळसा उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, तर वर्धा. खालीलपैकी कुठल्या जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही, तर मित्रांनो बघायचे की रायगड जिल्ह्याचा चांदोली या राष्ट्रीय उद्यानामध्ये बघायचे की मित्रांनो समावेश होत नाही. हां, महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते, मित्रांनो बघायचे की आपल्या पश्चिम महाराष्ट्रात बघायचे की तांबे खनिज मित्रांनो आढळून येते. डेक्कन क्वीन ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते, पुणे ते कोल्हापूर. वीज निर्मितीसाठी महाराष्ट्राच्या कोणत्या जे की प्रकल्पास मित्रांनो भाग्यलक्ष्मी म्हणतात, तर उत्तर आहे जे की कोयना. पुढे पैनगंगा नदीचे उगमस्थान कोणते, तर उत्तर मित्रांनो बुलढाणा हे आहे. आता रंकाळा तलाव कुठे आहे, मित्रांनो बघा रंकाळा हे जे तलाव आहे बघा जे की उत्तर कोल्हापूर या ठिकाणी आहे. महाराष्ट्रात सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता, मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्रामधला जे की सर्वात पूर्वेकडील जिल्हा हा बघा जे की गडचिरोली या ठिकाणी असणार आहे.
ठाणे जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या आदिवासी जमातीचे मूळ स्थान नाही? तर मित्रांनो बघा गोड आपल्या प्रश्नाचं उत्तर. दारणा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक जिल्ह्यामध्ये आहे बघा, लक्षात ठेवा. बीडी बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या झाडाची पाने वापरली जातात? मित्रांनो उत्तर आहे बघा की तेंदू. पुढे आता फास्ट रिव्हिजन मारतो बघा, मी फास्ट मारतो आता. अनुस्करा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो? कोल्हापूर. उजनी धरण जलाशयाच्या परिसरात खालीलपैकी कोणते पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात? फ्लेमिंगो. महाराष्ट्राच्या बघा आपल्या महाराष्ट्रातल्या जे की महाराष्ट्रात धावणारी सर्वात लांब पल्ल्याची रेल्वे कोणती? महाराष्ट्र एक्सप्रेस. मुंबई या द्विभाषिक राज्याची बघा जी की शेवटचे मुख्यमंत्री कोण होते? तर मित्रांनो यशवंतराव चव्हाण हे होते. ब्रह्मदेशाचा थिबा राजाचा राजवाडा महाराष्ट्रात खालीलपैकी कोठे आहे? तर मित्रांनो रत्नागिरी येथे आहे. अणुशक्तीचे जनक खालीलपैकी कोणाला म्हटले जाते? प्रा रुदरफोर्ड. ओके. महाराष्ट्रातील एकमेव असे जे की शिवछत्रपती मंदिर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. हे मंदिर कोणी बांधले आहे? तर मित्रांनो बघा हे मंदिर जे की छत्रपती राजाराम महाराजांनी बांधलेलं आहे. पुढे इसवी सनाच्या 8व्या शतकात महाराष्ट्रामध्ये कोणत्या घराण्याचा उदय झाला? तर राष्ट्रकूट घराण्याचा उदय झाला होता. का मित्रांनो बघा या राष्ट्रकूट घराण्याचा बघा जे की उदय करणारा राजा कोण होता किंवा बघा जी संस्थापक कोण होता? तर तो बघा की दंती दुर्ग हा मित्रांनो बघा की तो राजा होता. ओके, लक्षात ठेवा. 1827 मध्ये रॉबर्टसन हा कोणत्या परिसराचा कलेक्टर होता? तर पुणे या बघा की मित्रांनो परिसराचा कलेक्टर होता. रंगीत छपाई सुरुवात कधी झाली? 1457. पानिपंचात ही संकल्पना कोणी विकसित केली? विलासराव साळुंखे. इंदुप्रकाश साप्ताहिकाचे संपादक कोण होते? विष्णुशास्त्री पंडित. खालीलपैकी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2021 कोणाला मिळाला नाही? तर बघा प्रश्न असू द्या आहे, कॅन्सल करू आपण. सध्या आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण? तर मित्रांनो CP राधाकृष्णन नाहीता. कोण आहेत मग? तर मित्रांनो बघा जे की सध्या आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल हे बघा जे की आचार्य देवव्रत हे आहेत. मित्रांनो काय? आचार्य देवव्रत. बघा देखील मित्रांनो लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. मुंबई गोवा महामार्गाचा नवीन क्रमांक काय? तर NH 66. म्हणजे बघा जे की मित्रांनो नॅशनल हायवे 66 आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार असेल. नटसम्राट या सुप्रसिद्ध नाटकाचे लेखक कोण आहेत? तर बघा मित्रांनो नटसम्राट या सुप्रसिद्ध नाटकाचे लेखक हे बघा जे की उत्तर कुसुमाग्रज हे या ठिकाणी असणार आहे. मिठाचे रेणूसूत्र काय आहे? तर NaCl हे आहे. प्रार्थना समाजाने समाज प्रबोधनासाठी कोणते वृत्तपत्र सुरू केले? तर मित्रांनो प्रार्थना समाजाने बघा की समाज प्रबोधनासाठी कोणते वृत्तपत्र सुरू केले? तर बघा की मित्रांनो सुबोध पत्रिका. पुढे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी जलविद्युत केंद्र आहे? तर मित्रांनो बघा की उत्तर खोपोली आहे. महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्यावरील जे की पहिला वन पर्यटन प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील डॅश डॅश येथे पूर्ण झाला. तर मित्रांनो जे की उत्तर आहे गुहागर हे मित्रांनो उत्तर आहे बघा. पुढे कान्होजी आंग्रे यांचे स्मारक कोठे आहे? मित्रांनो बघा उत्तर जे की अलिबाग. माझा प्रवास हे मराठीतील पहिले प्रवासवर्णन लिहिणारे गोडसे भटजी हे कोणत्या जिल्ह्यातील होते? तर रायगड जिल्हा. पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणत्या अधिकाऱ्याला आहे? तर मित्रांनो बघायचे की उपविभागीय अधिकारी किंवा मित्रांनो याच्या पश्चात बघायचे की जिल्हाधिकारी. ओके, लक्षात ठेवा. पुढे नीती आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या दिवशी करण्यात आली? 1 जानेवारी 2015 दिवशी. पंजाब केसरी म्हणून कोणाला ओळखले जाते? लाला लजपत राय. महाराष्ट्र पोलिसांचा रेसिंग डे कधी साजरा केला जातो? तर 2 जानेवारी. लक्षात ठेवा. अंबामरवा मित्रांनो अंबामरवा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बुलढाणा. शारदा सदन व कृपा सदनची स्थापना कोणी केली? पंडिता रमाबाई यांनी. 1873 मध्ये महात्मा फुलेंनी कोणत्या समाजाची स्थापना केली? सत्यशोधक समाज, जे की पुणे मित्रांनो बघा की जिल्ह्यामध्ये त्यांनी स्थापन केला होता. ओके, सत्यशोधक समाज. लक्षात ठेवा. RBI बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण? शक्तिकांत दास. महाराष्ट्रात कोरकू अनुसूचित जमात कोणत्या परिसरात आढळते? मेळघाट. लक्षात ठेवा. कोणत्या मराठी संताने जे की पंढरपूर येथे संत चोखामेळ याचं जे की स्मारक उभारलं? तर मित्रांनो उत्तर आहे बघा जे की संत नामदेव. 80 राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? बघा कर्नाटक. पुन्हा पोलीस हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? राज्यसूची. लक्षात घ्या.
भारताचे माजी पंतप्रधान PV नरसिंहराव यांच्या बहुचर्चित पुस्तकाचे नाव काय? तर दी इनसायडर, लक्षात ठेवा. जगातील सर्वात लांब धरण कोणते मित्रांनो? हिराकुंड आहे बघा. जगातील सर्वात मोठी उल्का सरोवर कोणत्या जिल्ह्यात? बुलढाणा. रामन मॅग्सेसे पुरस्कारमुळे होणारे पहिले बघा मित्रांनो, एक बघा, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळणारे बघा की किंवा घेणारे पहिले भारतीय मानकरी कोण? तर बघा विनोबा भावे, असं आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. नाशिक ते पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक किती आहे? NH60 आहे, लक्षात ठेवा. पुढे पानिपतची तिसरी लढाई कधी झाली? 1761. पहिली झाली 1526ला. 1 मिनिट. पानिपतची पहिली लढाई झाली कधी? 1526. दुसरी कधी झाली? तर 1556. आणि तिसरी कधी झाली? तर 1761. ओके. शिखांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंग यांचे समाधी स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. आणि मित्रांनो बघा, नांदेड हा जो जिल्हा आहे बघा की गोदावरी या नदीकाठी वसलेला आहे बघा, लक्षात मित्रांनो, जे की तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. कोणते वन्यजीव अभयारण्य वर्धा आणि वैनगंगा या 2 नद्यांच्या जे की संगमाजवळ स्थित आहेत? तर मित्रांनो बघा जे की चपराळ हे वन्यजीव अभयारण्य. मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या डोंगरांगावर स्थित आहे? तर सातपुडा बघा मित्रांनो, आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे काय? सातपुडा, लक्षात ठेवा. महाराष्ट्रात डोलोमाईटचे साठे कोणत्या जिल्ह्यांमध्ये आहेत? मित्रांनो बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये डोलोमाईटचे साठे हे यवतमाळ आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्यांमध्ये आहेत. जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याचे बघा जी की नागरिकाची पातळी कमी आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामधील? तर याचं उत्तर बघा जी की गडचिरोली असणार आहे. हिंदू मिशनरी सोसायटीची स्थापना कोणी केली? तर बघा जी की मित्रांनो गजाननराव वैद्य यांनी केली होती. कुष्ठरोगाच्या पुनर्वसनाच्या मित्रांनो बघा, कुष्ठरोगांच्या पुनर्वसनाच्या महान कार्यांबद्दल संयुक्त राष्ट्रसंघाने 1988च्या मानवी हक्क पुरस्काराचे मानकरी कोण आहेत? तर बघा की मित्रांनो उत्तर आपलं बाबा आमटे. पसायदानचे लेखक कोण? संत ज्ञानेश्वर. मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते? दर्पण, जे की बाळशास्त्री जांभेकर यांनी मित्रांनो सुरू केलं होतं. ओके, बाळशास्त्री जांभेकर, लक्षात ठेवा. 22 मार्च 1920 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पहिली अस्पृश्य परिषद कोठे भरली? कोल्हापूर येथे भरली होती. कर्मवीर कोणाला म्हणतात? तर मित्रांनो की भाऊराव पाटील यांना म्हटले जाते. पुढीलपैकी कोणती व्यक्ती असे म्हणाले की पुराणे म्हणजे स्वार्थी आणि अज्ञानी लोकांचे काय? पुराणे म्हणजे स्वार्थी आणि अज्ञानी लोकांचे लिखाण होय. तर ते म्हणजे जे की मित्रांनो बघा उत्तर जे की स्वामी दयानंद सरस्वती असणार आहे. रत्नाकर मतकरी आणि हुंडाबळी विषयावर कोणते नाटक लिहिले? तर मित्रांनो बघा जे की रत्नाकर मतकरी बघा जे की आणि आहे बघा मित्रांनो यांनी हुंडाबळी या विषयावर कोणते नाटक लिहिले? तर मित्रांनो बघा जे की अग्निदिवे हे नाटक लिहिलेले आहे. पुढे रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण? विनोबा भावे. खालीलपैकी कोणता चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक आहे? तर 1098. आधार कार्डचे जनक कोण? जे की पंडित जवाहरलाल नेहरू. अस्पृश्यांचे कैफियत या पुस्तकाचे लेखक कोण? महात्मा फुले. हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? पोर्तुगीज. 4 डिसेंबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर याचं उत्तर हे मित्रांनो जे की नौदल दिवस आहे. बेटला राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे? पलामू. अण्णा हजारे यांचे पूर्ण नाव? किसन बाबूराव हजारे. सारनाथ येथे सम्राट अशोकाने बांधलेला सिंहस्तंभ आहे, लक्षात ठेवा. जगातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कॅप्सियन सागर. ओके. आणि जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचा जर बघा मित्रांनो गोड्या पाण्याचा सरोवर विचार तर बघा जी की ते मित्रांनो लेक सुपेरियर हे आहे. ओके. रजिया सुलतानाचा मृत्यू केव्हा झाला? 1240. घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946. संयुक्त राष्ट्रसंघ दिवस कधी साजरा केला जातो? 24 ऑक्टोबर रोजी. नायट्रोजन या वायूचं बघा वातावरणात किती टक्के प्रमाण आहे? 78% इतके प्रमाण आहे. बघे. जगातील सर्वात मोठा धर्म कोणता? ख्रिश्चन धर्म आहे. बघा. जगातील सर्वात लहान वेद कोणता? तर सामवेद, जे की मित्रांनो सर्वात मोठा ऋग्वेद आहे. महाराष्ट्र बघा जे की केसरी हे मासिक कोणी सुरू केले? मित्रांनो महाराष्ट्र केसरी नावाचं मासिक डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी सुरू केलेलं आहे. भारतरत्न हे सर्वोच्च पुरस्कार किंवा सन्मान मिळवणारा पहिला खेळाडू कोण होता? तर बघा की तो मित्रांनो सचिन तेंडुलकर होतो. ओके.
जे की मित्रांनो भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार किंवा सन्मान मिळवणारा पहिला खेळाडू. महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हा परिषद आहेत? 34. सर्वाधिक बौद्ध राहणारे राज्य कोणते? महाराष्ट्र आहे, लक्षात ठेवा. पोस्ट ऑफिस या 3 अंकी नाटकाचे लेखक कोण? तर रवींद्रनाथ टागोर. सुलतानपूर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? हरियाणा. जयप्रकाश नारायण यांना बघा की लोकनायक ही मित्रांनो पदवी देण्यात आली आहे. ओके, पुढे बघा. राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय कोठे आहे? दिल्ली या ठिकाणी. देवदास या कादंबरीचे जनक कोण किंवा बघा की लेखक कोण? तर शरदचंद्र बॅनर्जी हे आहेत. शिक्षण हक्क दिवस कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो बघा शिक्षण हक्क दिवस हा बघा की 11 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. कारण जे की मित्रांनो 11 एप्रिल 1827 रोजी मित्रांनो बघा की कटगुण या ठिकाणी जे की महात्मा फुले यांचा मित्रांनो बघा की जन्म झाला होता. त्यामुळे मित्रांनो बघा की 11 एप्रिल या दिवशी जे की शिक्षण हक्क दिवस साजरा केला जातो. ड्रीम्स फ्रॉम माय फादर या पुस्तकाचे लेखक बघा की बराक ओबामा आहेत. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या? तर जे की श्रीमती विजयलक्ष्मी पंडित. पहिली लोकसभा निवडणूक कधी झाली? मित्रांनो 1952 मध्ये झाली. श्रद्धा, शबरी, स्वाती व शांती कोणत्या पिकाच्या जाती आहेत? बाजरी या पिकाच्या जाती आहेत. 26 फेब्रुवारी रोजी महिला आरोग्य दिन कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? जे की आनंदबाई जोशी, लक्षात घ्या. देशात LICची सुरुवात कधी झाली? तर बघा मित्रांनो आपल्या देशामध्ये LICची सुरुवात 1956 मध्ये झाली. पुढे 1821 मध्ये संवाद कौमुदी हा पाक्षिक कोणी सुरू केले? तर राजा राममोहन राय यांनी सुरू केला होता. महात्मा गांधी यांची दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे? तर उत्तर बघा की सविनय कायदेभंग. कोणत्या पोर्तुगीज खलाशांनी भारताकडे येण्याचा मार्ग 1498 मध्ये शोधला? तर तो म्हणजे मित्रांनो बघा की आपल्या प्रश्नाचं उत्तर वास्को दी गामा, लक्षात ठेवा. रॉबर्ट क्लाईव्ह याने 1765 मध्ये कोणत्या राज्यात बघा की दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली? तर बघा की उत्तर बंगाल आहे. विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला? तर मित्रांनो बघा की उत्तर आहे लॉर्ड डलहौसी. मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणी छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? उत्तर बघा की बराकपूर आहे. सन 1848 ते 1856 दरम्यान कोणी अनेक संस्थांनी खालसा केली? उत्तर लॉर्ड डलहौसी. आणि शेवटचा सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 1857 मध्ये अखिल भारतीय स्तरावर कोणत्या राष्ट्रीय परिषद भरली? कोणत्या ठिकाणी बघा की राष्ट्रीय परिषद भरवली होती? तर मित्रांनो बघा याचं उत्तर हे बघा की कोलकाता हे असणार आहे, लक्षात ठेवा. आणि मित्रांनो बघा महत्त्वाचं म्हणजे आता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला 181 विचारतो. आता आपल्या भारतामधील कोणत्या 3 शहरामध्ये जे की 1862 मध्ये मित्रांनो जे की उच्च न्यायालय स्थापन करण्यात आलं आहे? या प्रश्नाचं उत्तर बघा जे तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि बाकी व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करा. आणि बघा आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं असेल आमच्या चॅनल आत्ताच सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा मित्रांनो अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.